जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. आजच्या काळामध्ये फास्टफूडचा काळ आहे. 4G डेटा आपल्याला म्हणजे 5G सांगतात, पण 4Gचा स्पीड आलेला आहे. वायफाय कनेक्शन आहे. सगळ्या गोष्टी झटपट पटापट होत आहेत. गाणे सुद्धा निघतात झटपट पटापट. लक्ष्मी पण घरात येते पटापट. तशीच प्रसिद्धी सुद्धा पटापट भेटते. पटापट प्रसिद्धीसाठी तुम्हाला काय करावं लागतं, की तुम्हाला काहीतरी आगाऊपणा करावा लागतो. आणि तो आगाऊपणा कुठलाही असू शकतो, की खास करून तो जर का धार्मिक मान्यतांच्या विरोधात बोलण्याचा आगाऊपणा असेल, तर तुम्ही एका रात्रीत प्रसिद्धीस पावता, दुसऱ्या रात्रीत तुम्ही बिग बॉसमध्ये असता. असाच एक थिल्लरपणा मी म्हणतो त्याला, की ग्रहणामध्ये भाजी कापून तुम्ही प्रसिद्धी मिळवता. बघा, ही अंधश्रद्धा आहे आणि वगैरे, वगैरे, वगैरे. मी खूप धार्मिक व्यक्ती आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या संदर्भात एक गोष्ट सांगतो मी, की ग्रहण काळामध्येच मला खूप काम आलं. मी खूप काम करत बसलो सकाळपासून. म्हणजे पूजा केल्यानंतर अंघोळ करून माझ्या जेवणाला उशीर झाला स्वतःच्या आणि मी ग्रहण काळात जेवतो. मी एकदाच जेवतो, मी एक भुक्त आहे. मी कधी कुंभमेळ्यात गेलो नाही आजपर्यंत. मी म्हणजे नेहमी मंदिरात जातो. मंदिराचे पुजारी सुद्धा मला ओळखतात बऱ्याच ठिकाणी. पण मी सणासुदीच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला मी महादेवाच्या मंदिरात गेलो नाही. अशा कित्येक नियम आहेत जे मी मोडतो. कारण की मी सतत सतत मी धर्माचरण करतो सतत. कर्म वर्क इज वर्शिप. आता मी समजा ग्रहण काळामध्ये जेवण केलं. मग मी आता हे सोशल मीडियावर टाकू का? मी याच्यातून प्रसिद्धी मिळवू का? अरे सचिन पाटील स्वतः एवढा धर्म मानणारा व्यक्ती अंधश्रद्धा मानत नाही आणि ग्रहण काळामध्ये जेवतो. हे बघा, ह्या गोष्टी खूप सामान्य झाल्यात. हजारो लोक त्या दिवशी माझ्या संपर्कातली अशी आहेत, ज्यांनी ग्रहण काळामध्ये जेवण केलं, ज्यांनी ग्रहण काळामध्ये भाजी चिरली, ज्यांनी ग्रहण काळामध्ये काय काय केलं. कोणीही या अंधश्रद्धा मानत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जी लोक मानतायत त्यांना मानू द्या. त्याच्यामुळे आपल्या देशाचा GDP खाली घसरणार नाही, वर जाणार नाही. बरीच लोक माझ्यावर सुद्धा टीका करतील, की पाटील तुम्ही ह्या गोष्टी मानायला पाहिजेत. तर तुम्हाला सांगतो, की गाथा काय सांगते, की भूत भविष्य कळो येई वर्तमान, हे तो भाग्यहीन त्याची जोडी. आलिया भोगाशी असावे सादर, देवावर भार टाकून या, किंवा ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ते सुद्यावे समाधान. मला बरीच लोक कुंभमेळ्याच्या संदर्भात किंवा बऱ्याचशा गोष्टींच्या संदर्भात जे रिच्युअल्स मी किंवा जे कस्टम्स मी फॉलो करत नाही, किंवा इव्हन माझी आई गेल्यानंतर सुद्धा मी एका वेळेला कंटाळलो होतो, की बाबा मी दुःखात आहे, बस पुरे झाला आता हे सोपस कर, बस झाले, बहुत हो गया, अभी मेरे को रोने का है. मला रडू द्या, हे बाकीचे तुमचे. आणि मी चिडलोय तेव्हा लिटरली, हे बंद करा, बस झाला, बहुत हो गया. एक माणूस म्हणून मला एक समजते ही गोष्ट, की बाबा, की ना लागती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. संप्रदायाची म्हणजे मौलिक तत्वच हे आहे, की रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. यावी ना अनिक असता साधन वाहत असे अन विठोबाची. याच्याहून कुठलंही साधन नाही. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा याच्यापेक्षा कुठलंही मोठं साधन नाहीये. ना ग्रहण काळ आहे, ना भूत भविष्य वर्तमान आहे. पण मी या मान्यतांचा अपमान करत नाही. मी कुंभमेळ्याच्या बाजूने ठामपणे नेहमीच उभा असतो, ताकदीने उभा असतो. भलेही मी ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी करत नाही. मी व्यक्तिशः मी फक्त गाथा ज्ञानेश्वरी वाचतो, हरिपाठ करतो आणि मी धर्मातल्या कठीण गोष्टी निवडलेल्या आहेत. मी बऱ्याचदा मला कोणी धर्माचा शहाणपणा शिकवायला आलं, मी त्याला एक सहज प्रश्न विचारतो, तू उपवास करतो का एकादशी? हो करतो ना. कसा करतो? आम्ही इकडे साबुदाण्याची खिचडी म्हणतात. आमच्या विदर्भात त्याला उसळ म्हणतात साबुदाण्याची. बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून सांगतो. तर मी खिचडी खाऊन उपवास करतो, किंवा मी अमुक खातो, दुप्पट खाशीन एकादशी अशी परिस्थिती. श्वानविष्ठे समान म्हटलेला जगद्गुरु तुकोबारायांनी अण्णाला. आणि व्रत एकादशी करीन उपवासी, किंवा 15 दिवशी एक एकादशी, कान करीशी व्रत सार, काय तुझा जीव जातो एक दिवशी, फराळीचे मिशी धनी घे. एका दिवसात तू काय मरणार आहेस, की तुला त्या दिवशीहून फराळ करायचा आहे. ऑटोफॅजी सारख्या प्रोसेस बॉडीमध्ये सुरू होण्यासाठी आणि हे चांगल्या पद्धतीनं तुमचं रिव्हर्स एजिंग वगैरे ह्या गोष्टीसाठी तुम्हाला 15 दिवसांनी एकदा ठणठणीत उपवाशी राहणं गरजेचं असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगतो. इट्स अ प्रूव्हन फॅक्ट. याला काही जण चॅलेंज करते, तर माझं म्हणणं आहे, भोकात जा सुखात राहा, मला काही देणं घेणं नाही, करा नका करू, काही उलथा तिकडे जाऊ. पण मी 48 तासापर्यंत माझा उपवास, म्हणजे दशमीच्या दुपारपासून ते द्वादशीच्या दुपारपर्यंतचा तो उपवासाचा कालखंड असतो. तर तू 5 टाइम जेवणारा व्यक्ती मला म्हणतो, की अरे तुम्ही कुंभमेळ्यात गेले नाही आणि तुम्ही कसले हिंदू, ते ऐसा नाही चलेगा ना भाई. मी
धर्मातली कठीण कामं घेतलेली आहेत करायला, की रोज एक नियम ठेवलाय जेवणाच्या आधी, ते झालंच पाहिजे. पहाटे उठणे, रात्री स्क्रोलिंग करत न झोपणे किंवा ज्या ज्याही गोष्टी कठीण आहेत, व्यसन न करणे वगैरे वगैरे, ह्याला धर्म म्हणतात ना. तर मुळातच उगाच हा जो शहाणपणा सुचतो हमीद दाभोळकर सारख्या लोकांना, की बाबा ग्रहण काळामध्ये, अरे बाबा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. लग्नामध्ये प्री वेड शूटिंग करणे ही अंधश्रद्धा आहे. काय होणार आहे प्री वेडिंगनं? नाही, तो आनंदाचा क्षण आहे, त्याच्या मनाला, दाम्पत्याच्या मनाला आनंद भेटतो. मग इथं ग्रहण काळात लोकांना दान करून आनंद भेटतो, तुझ्या बापाचा काय चाललंय? ही अंधश्रद्धा आहे. मग त्यांना काय फरक पडणार आहे? देश मागे राहतो. कोणता देश मागे राहिला? तुम्ही देशाचं नाव सांगा, मी त्या देशाची अंधश्रद्धा सांगतो. मी एक उदाहरण नेहमी देतो आणि तुम्ही ते सर्च करा, त्याच्यात चित्रपट बनलेले आहेत. जो ॲमॉर्थ नावाचा व्यक्ती आहे, गॅब्रियल ॲमॉर्थ, इटलीचा, ज्या व्यक्तीने तो टॉपमोस्ट एक्झॉर्सिस्ट होता, त्याच्या विरोधामध्ये तुम्ही इटलीमध्ये मोर्चा निघालेला दाखवा मला, की बाबा हा भूत काढतो, भूत असतात का, याच्यामुळे इटली मागे राहिली. USA मध्ये इतक्या भयंकर भयंकर केसेस आहेत. इव्हन तुम्ही कॉन्जरिंग सारख्या चित्रपटाच्या मागच्या स्टोरीज जरी ऐकाल तर त्याच्यावर विश्वास ठेवणारा समुदाय जो आहे तो USA मध्ये प्रचंड आहे. बोलता बोलता एखादी गोष्ट बोलल्यानंतर टचूट म्हणणारी ती लोक, वूड नसलं तर डोक्याला हात लावणारी ती लोक सांगतात की तुम्ही अंधश्रद्धाळू आहात. अरे श्रद्धा अंधश्रद्धा अजूनही या गोष्टी सायंटिफिकली प्रूव्ह झालेल्या नाही आहेत. तुम्हाला सांगतात ना विज्ञानाने प्रयोग केला, विज्ञान, अरे खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा की ज्या विज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असतात. आता दाभोळकरांचं एक वाक्य, दाभोळकर म्हणतात की ज्योतिष खोटं आहे. का ज्योतिष खोटं आहे? कारण की ज्योतिषमध्ये सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि सूर्यग्रहांमध्ये प्रवेश करतो. मुळात तसं नसतं ते, पण सूर्य फिरू कसा शकतो हा प्रश्न होता दाभोळकरांचा. सूर्य हा स्टेडी आहे. मग निखिल वागडे हसतोय, दाताळं काढतोय, मग हे खिदळतंय, मग अशा पद्धतीनं लोक म्हणतात वा 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 दाभोळकर काय हुशार, वा 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 वा. अरे भोसडीच्यांनो, अलीकडचा स्टडी आहे. कुठल्याही तुम्ही खगोलशास्त्रज्ञाला जाऊन विचारा, कोण म्हणतो सूर्य फिरत नाही? सन इज रिव्हॉल्विंग अराउंड द गॅलेक्सी. ज्यांना शंका असेल त्यांनी आता जाऊन गुगल करा. मग हे अलीकडे समजलंय ना आपल्याला. त्याच्यामुळे काय आहे ना की बाबा तुम्ही जे फिक्स्ड असताना, विज्ञानवादी हे जगातलं सगळ्यात चुतिया लेबल आहे. विज्ञानवादाच्या नावाखाली आपल्याला किती मूर्ख बनवलं गेलंय. आता अलीकडे त्या कोर्टातली ट्रायल तुम्ही बघितली असेल, काही लोकांनी बघितले. कोरोनावर एका व्यक्तीने, एका मायक्रोबायोलॉजीच्या एका व्यक्तीने केस टाकली आणि त्याने कोरोनाचे एव्हिडन्सेस मागितले. कोर्टामधली ट्रायल आहे, बघून घ्या तुम्ही. कुठलाही एव्हिडन्स नाही. त्याला जे माहितीच्या अधिकारात भेटलं कुठलाही एव्हिडन्स नाही. मग 2 वर्ष चुतिया बनले ना तुम्ही, मास्क घालून हिंडत होता ना, बरोबर आहे. वॅक्सिन द्या. त्यावेळी जेव्हा मी म्हटलं होतं की बाबा ही कंपल्सरी करू नका, तेव्हा अख्खा भाजप माझ्यावर तुटून पडला होता. माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे, पार माझ्या कपड्यांवर गेले होते. धोतर नेसणारे, एक तर महिला म्हणत होती धोतर नेसणाऱ्यांकडून काय केले ना कोर्टात, गव्हर्नमेंटनं हात वरते की बाबा आम्ही जबाबदारी घेत नाही, आम्ही कंपल्सरी केलं. तर मी तेच म्हणत होतो ना की सरकार उद्या हात वरती कराल तर ह्याची जबाबदारी कोण घेत आहे? तुम्ही मेडिकल सायन्सच्या नावाने किती मूर्ख बनवलं जातं याची तुम्हाला कल्पना आहे का? आज हजारो लोक या गोष्टीवर भाष्य करतायत, लाखो लोक याच्यावर बोलतायत. आज विज्ञानवादाचं लेबल लावून फिरणारी लोक इतकं मूर्खपणा करतात. एक डॉक्टर प्रदीप पाटील म्हणून व्यक्ती आहे, मानसोपचार तज्ज्ञ सांगतो स्वतःला, आणि त्याने कर्क्युमिन म्हणजे हळदीवर एक लेख लिहिला की हळद हा शष्प पदार्थ आहे, टाकाऊ पदार्थ आहे, याला उगाच आपल्या संस्कृतीमध्ये मान्यता आहे म्हणून आपण त्याला डोक्यावर घेऊन नाचतो. त्याने हळदीवर खूप टीका केली, प्रचंड टीका केली. मग मी हळदीवर रिसर्च केला आणि खूप सारे मी त्याच्यावर पेपर्स आणि खूप एव्हिडन्सेस बघितले. तर कर्क्युमिन शरीराला अत्यावश्यक असतं, ते हळदीमध्ये असतं आणि ते शरीराला भेटण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये मिरेपूड आणि हळद हे कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे ऑन्कोलॉजिस्टनी आणि म्हणजे शर्मा डॉक्टरनी. आणि बऱ्याचशा लोकांच्या तोंडून मी बऱ्याचशा मोठमोठ्या लोकांना जो विचारलं की ते म्हणतात नाही हळदीचं महात्म्य आहे, महत्व आहे. एवढंच काय, तर एक बिलेनियर ब्रायन जॉन्सन याने 30 डॉक्टरची टीम लावून एक प्रोजेक्ट ब्ल्यूप्रिंट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केलाय. त्याने स्वतःची रिव्हर्स एजिंग करून घेतली आहे, स्वतःचं वय कमी करून घेतले त्याच्या मार्फत. त्याने सुद्धा त्या 30 डॉक्टरच्या टीमने त्याला जे सांगितलेले सप्लिमेंट्स त्याच्यामध्ये सुद्धा कर्क्युमिन आहे. आणि हा कुठंतरी कोल्हापूरमध्ये बसून होवास काय करतोय का? आता हा मोदी विरोधी आहे आणि हा नास्तिक आहे आणि ह्याला मान्य नाहीये. तुला म्हणजे तू कोण कलेक्टर लागून गेलाय का? हा अमित दाभोळकर कोण लागून गेलाय? तुला मान्य नाही आहे? अरे लोकांची मान्यता आहे तुझ्या का? एक लक्षात घ्या, विज्ञानही अजून इतकं काही प्रूव्हन नाही आहे, त्याचे सुद्धा लेबल लावून नाचू नका. अजूनही क्वांटम फिजिक्स नावाचा एक प्रकार येतो. डॉक्टर सीमा आनंदचं एक वाक्य मी ऐकलं होतं की इफ यू गो थ्रू अ वॉल सेव्हरल टाइम यू कॅन लिटरली गो थ्रू अ वॉल, किंवा यू डू नॉट हॅव द वर्ल्ड अंटिल युअर ब्रेन क्रिएट्स इट. जोपर्यंत तुमचा मेंदू तुमचं जग बनवत नाही तोपर्यंत तुमच्याकडे जग नसतं. आता याचा काय अर्थ आहे? ब्रह्मसत्य जगन मिथ्या, हे तुम्ही जे बघताय ते इल्युजन आहे.
इव्हन हे पण बोललाय ना, आइन्स्टाईन पण बोललाय ना, टाइम इज अ स्टबन इल्युजन. त्याने वेळलाच इल्युजन म्हटलं. मग हे घड्याळचा काटा हे काय आहे? हा, किंवा टाइम हे रिलिव्हंट असतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे आहेत. त्याच्यात आपल्याला खूप आतमध्ये 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 घुसल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजतात. ओके, हे असं आहे का? इट वर्क्स लाईक दॅट. तोपर्यंत तुम्ही हे विज्ञानवादाची लेबल सुद्धा ढोंगाला लावून चिटकून फिरू नका. तिथंच लाथा बसतील तुम्हाला. हे कमरेचं सोडून डोक्याला बांधणं बंद करा. काय सिद्ध केलंय आपण ग्रहण काळामध्ये भाजी कापून? फुकटची एक सवंग प्रसिद्धी. त्या वडाच्या झाडाला फेऱ्या कशा मारायच्या, मग शॅम्पेनच्या बॉटल कशाला उघडायच्या जिंकल्यानंतर? तुम्हाला सेलिब्रेशन कशाला करायचंय? तुम्ही आज जर का जगामध्ये अशा कित्येक मान्यता आहेत की ज्याला काही सेन्स बनत नाही, ज्याला काही लॉजिक नसतं. रेड कार्पेट, काय लॉजिक असतं रेड कार्पेटला? रेडच्या ऐवजी ग्रीन कार्पेट टाकलं तर काय फरक पडतो? अशा खूप साऱ्या मान्यता आहेत की त्याला म्हणजे ते बनलेत तर बनलेत आणि लोक फॉलो करतात, कारण की ते कनेक्ट करतात. ते त्या संस्कृतीशी स्वतःला जोडतात आणि ते संस्कृतीशी जोडल्यानंतर त्यांना बरं वाटतं त्याच्यात. हॉलोविनला काय लॉजिक आहे? हॉलोविनला आपली लेकरं आपण स्वतःची लहान लहान लेकरं भूत बनवून पाठवतो ना मूर्खासारखी. का पाठवतो? आपल्याला लाजा वाटत नाहीत का? ते जोकराची टोपी घालून त्याला सांता क्लॉज बनवता ना तुम्ही. तिथे तुम्ही अंधश्रद्धा तोडण्याच्या गप्पा का करत नाही, गोष्टी का करत नाही? अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या. तर ही सवंग प्रसिद्धी मिळवणे, हा थुकरटपणा करणे. आता मध्यंतरी मी एका गावी गेलो होतो. तिथे एका शिक्षकाने त्याच्या मुलीचे बरेचसे वाढदिवस स्मशानभूमीत केले होते. योगायोग म्हणू आपण त्याला, की तिच्या मुलीला खरोखर थोडासा मानसिक हे व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. तिला म्हणजे काय म्हणतात त्याला, एक आजार झाला, मेंटल डिसऑर्डर. योगायोग आहे. पण माझं म्हणणं आहे, की कशाला विषयाची परीक्षा? का तुम्हाला करायचं आहे? काय समजा समजा उद्या चालून त्याच्यातून काही सायन्स निघालं, जसं समजा रेबीज. माणूस कुत्र्यासारखा बिहेव करतो. हे जर का आपल्याला समजलं असतं, की बाबा कुत्रा चावल्यानंतर रेबीजचा विषाणू आहे. पण हे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे ना. काही लोकांना ही पण अंधश्रद्धाच वाटली असती ना, हे जर का प्रूव्हन झालं नसतं तर. की माणूस कुत्र्यासारखा कसा काय बिहेव करू शकतो? अरे हा खोटा बोलतोय. एखाद्याच्या अंगात कसं येऊ शकतं, हा खोटा बोलतोय. त्याच्या मस्तिष्कामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, काय बदल झालेले आहेत, हे आपण सांगू नाही शकत ना. बऱ्याचशा गोष्टी आहेत, काही एनर्जी वर्क करत असतील, आपल्याला माहित नाही. आपल्याला सगळंच माहिती नाहीये ना. आपल्याला सगळंच समजतं अशातला भाग नाहीये ना. प्रूव्ह करून दाखवा. प्रत्येक गोष्ट लॅबमध्ये प्रूव्ह नाही होऊ शकत. हां. आता अलीकडे काही तरुणांनी पुढे येऊन त्यांनी आचार्य प्रशांतची मुलाखत सुद्धा घेतली. त्याने सांगितलं, मी जेव्हा पहिल्यांदा मांडणी केली, की ग्रॅव्हिटी नावाचा फोर्सच नाहीये. किंवा खूप लोकांनी चॅलेंज केलाय, की E इक्वल टू MC स्क्वेअर हे फॉर्म्युला खोटा आहे, चुकीचं आहे. पण आजपर्यंत आपण मान्य करतोय ना. तर असे खूप सारे डॉक्टर्स पुढे येतात, असे खूप सारे रिसर्चर पुढे येतात, जे तुमच्या मागच्या मान्यतांना घोडा लावतात आणि नवीन मान्यता तुम्हाला देतात. उद्या चालून जर का असं खरोखर निघालं, असं खरोखर स्पष्ट झालं, की ह्यामध्ये खरोखर अशी ऊर्जा असते, की जे आजपर्यंत आपण मोजू शकत नव्हतो, यापुढे आपण मोजू शकतोय, तर मग तुम्ही काय कराल? तर हा आगाऊपणा, ही सवंग प्रसिद्धी, अशा पद्धतीच्या गोष्टी उगाच एक तुम्ही अंधश्रद्धा मानत नाही. मग त्या लेकराच्या गालाला काळा टिळा कशाला लावलाय? त्याला त्याच्या मग काय लॉजिक आहे? नाही ते सुंदर दिसतं. कोण म्हणतं सुंदर दिसतंय? लेकराला काळा टिळा लावायचा आहे. पण ग्रहण काळात गर्भवती स्त्रीने भाजी कापायची आहे. तर हा थुकरटपणा आहे आणि याला प्रसिद्धी देणारे न्यूज चॅनल त्याहीपेक्षा थुकरट आणि ते वा ताई वा, वा दादा म्हणणारे त्याच्यापेक्षाही थुकरट. हे आपल्या समाजाची पात्रता आहे, ही आपल्या समाजाची लायकी आहे. आपण अंधश्रद्धा तोडतोय. लोक चंद्रावर जातात. एखादा मुलगा समजा एखादा दंडक्रम पाठ करून स्वतःची बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता जर का दाखवतोय, पण केवळ तो ब्राह्मण आहे आणि बौद्धिक क्षमता त्यांनी दाखवलेली आहे, त्याचा उपहास करायचा आणि कुठली तरी महिला गर्भवती आणि सवंग प्रसिद्ध झाली भाजी कापतीये आणि तिला वा वा म्हणायचं, हे जर का आमच्या समाजाची लायकी असेल, तर हा समाज बुडालेलाच बरं. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.